फोन अरे हा काय फोन? अरे फोन घरातच आहे. मग न सांगता असे कुठे गेले ते? आणि तुला पटपट आवरता येत नाही, किती वेळ लागतो आवरायला? आता हे महत्वाचं आहे का? तो कुठे गेला हे बघणं महत्वाचं आहे की नाही? वंदी इथंच कुठं तरी असणार, कशाला काळजी करताय एवढी? बर मी बाहेर जाऊन बघून येते. आता आहे का? एक मिनिट मी फोन हा शिवा बोल ना भाई. गुड मॉर्निंग. ते सगळं राहू दे. माझा एक तिकडे आशू आलाय का? आशू? आशू काय येणार होता का इकडे? दिसला का? पण नाही, इथे नाहीये. कारण काय मॅटर झालंय का शिवा? नाही काही मॅटर नाही, पण बघ ना इथे तर नाही दिसत आहे तो. कुठे गेलाय काही कळत नाहीये. हा तू टेन्शन नको घेऊ, आम्ही बघतो इकडे कुठे आहे तो. बरं काय कुठे दिसला तर मला लगेच कळव. हा ठीक आहे. बाहेर आहे का? नाही ना, बाहेर कोणीच पाहिलं नाहीये त्यांना. तू एक काम कर, तू बाहेर शोध जा. हा मी बघते. मी आले. अगं वंदी इथंच कुठं तरी असणार, कशाला काळजी करताय ग एवढी? बस बरं. हो आई, आधीच सीताईंना शिवानी आवडत नाही. त्या जावई बापूंना काही कमी जास्त झालं ना तर सगळंच अवघड होऊन बसेल. कशाला काहीतरी बोलती उगाच. बस. आपण इथे का उतरलोय? अगं त्याचं काय आहे ना, गावाला जाणारी बस इथेच येते. गावाला जाणारी बस? हा एसटी. आपण एसटीने चाललोय? हो. काय त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही मी नाही जाणार. दिव्या थोडं समजून घे ना, हे सगळं मी आपल्यासाठीच करतोय. आणि आपण जर एसटीने गेलो तर तुझे आजोबा खुश होते. एक्झॅक्टली. साधं राहणीमान, उच्च विचारसरणी. हे अति होतंय चंदन. आपण कुठल्या बसनी चाललोय, कसं चाललोय, ह्यानी काय फरक पडणार आहे? दिव्या मला एका गोष्टीचं उत्तर दे. हे सगळं मी कोणासाठी करतोय? मी कोणासाठी करतोय? तुझ्यासाठी करतोय, आपल्यासाठी करतोय. आणि दिव्या एक गोष्ट प्लीज लक्षात घे, बाबांना आपल्याला शोधत असतील, त्यांना आपल्याला ट्रॅक करायला वेळ नाही लागणार. माझ्यासाठी तू सेफ राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुझ्या सेफ्टीसाठी मला हे करावं लागतंय. माझं काही बिघाडू नये गदगद आहे. प्लीज समजून घे ना, प्लीज. बरं ठीक आहे, तुला बसने नाही यायचंय ना? ठीक आहे, मी दुसरा ऑप्शन शोधतो. डोंट वरी. थांबा थांबा. चिक्का पाची है. धनश्री ऐक ना, तू आशूला बघितलं का कुठे? नाही ग, नाही बघितलं. नाही देवा. काय शिवाय एकटीस? जिजू कुठे? तू बघितलं का आशूला कुठे? नाही बघितलं. जरा दिसलं तर मला सांगशील का? बघा जरा. हा रवी दादा, तुम्ही बघितलं का आशूला? नाही शिवा, काय झालं? नाही मी आले. अरे बंड्या काका, काय चाललंय तुझं? एवढी झेपत नाही तर पितो कशाला? घरी जा बरं. तरी चाललंय. मी दारू पिलो तर मला ओरडते, जाऊन बापूंनी प्यारी तर चालते. काय बोलला तू आता?
कुठे काय 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 नाही 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 नाही, तू काहीतरी बोलला आता. तू आशू बद्दल बोलला ना? नाही, काय नाही काय बोलला ते सांग गपचूप. तू मला ओरडतेस पण जावई बापूंना नाही ओरडत. पण एक चांगलं वाटलं. जावई बापू माझ्याकडचे निघाले. ए काय बोलतोय? काय नाही काय नाही. तू तू आशूला बघितला कुठे? हा बघितलं ना ते दारूच्या अड्ड्याजवळ. हा माहित नव्हतं ते पण शौकीन आहेत ते. ए काही काय बोलतो रे? आणि तो तो तिथे कशाला जाईल? तो नव्हता गेला काय? तुझा काका त्याला तिथे घेऊन आला होता. जगदीश काका? हो ए हे पक्क सांगतो ना तुम्हाला? हो 101% पक्का. ए शिवा तुला माहितीये मी किती दारू प्यालो ना तर मी फुल टू शुद्धीत असतो. जा रे. शिवा हा शिवा बोल. हॅलो डिप्पर, आशू दिसला का तुला कुठे? नाही नाही यार सगळीकडे शोधलंय. अरे हा बंड्या काका बोलतोय की जगदीश काका बरोबर आशूला बघितलं त्या दारूच्या अड्ड्याजवळ. आशू अड्ड्यावर? मला वाटतं ना यार जगदीश काकाचा काहीतरी कांड आहे. मी तिकडे जाऊन बघते यार. नको शिवा तू नको जाऊ तिकडे. तू गेलीस तर उगाच राडा होईल. अरे पण असं काय करतो तिकडे जाऊन? ऐक आशूच्या घरचे येणार आहेत ना. तू एक काम कर तू गॅरेजवर आहे आपल्या. मी आशूला शोधतो आणि इकडेच घेऊन येतो. अब लवकर घेऊन या. हा नीट आणा. काय ग अगं घे की फोन. अहो रामभाऊंचा फोन आहे. मारसू द्या. घाबरती कशाला, घे उचल. नमस्कार भाऊ. हा वंदनाताई. मी तुम्हाला फोन करणारच होते. नाही म्हणजे तुम्ही सगळे येताय ना, आम्ही वाट बघतोय तुमची. हा 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 म्हणजे मी तेच तुम्हाला सांगायला फोन केला होता. काय झालंय मला आणि लक्ष्मणला एक अर्जंट मीटिंग आली आहे आणि ती टाळता येत नाही. एकदम महत्वाचं काम आहे त्यामुळे जरा जमत नाहीये. अरे बापरे, हो का? आणि मग सीताई? सीताचं काय झालं अहो, ती तयार झाली होती सगळी पण बसली आणि तिला उठताच येईना. खूप त्रास होतोय तिला. मग मी म्हटलं राहू दे, मीच म्हटलं तिला. अच्छा अच्छा. नाही नाही त्यांना काळजी घ्यायला सांगा. हा काय ग काय म्हणत्यात? हो नक्की सांग. वंदनाताई सॉरी बरं का, इतक्या ऐनवेळी मी तुम्हाला येत नाही म्हणून सांगतोय. अहो नाही नाही भाऊ, तुम्ही कशाला माफी मागताय हो? सीताईंना बरं वाटलं ना की मग सगळे परत या, म्हणजे आपण छान जेवणाचा कार्यक्रम करू. हो घालूया ना, नक्की घालूया. बरं मला एक सांगा, आशूचा काही त्रास नाही? वंदनाताई काही असेल ना तर मला सांगा, मी त्याला चांगलं बघून घेईन. अहो नाही नाही, जावई बापूंचा कसा आलाय त्रास, सगळं व्यवस्थित आहे. चला वंदनाताई, आम्हाला यायला जमत नाही म्हणून सांगतो तुम्हाला की आता आणखीन 2 दिवस तुम्ही शिवाला ठेवूनच घ्या आणि आशूलाही सांगा तिच्याबरोबर थांबायला. हा ग बाई, हो चालेल चालेल, मी सांगते तसं त्यांना. हा बरं, ठेवतो फोन. काय ग काय म्हणाले, काय झालं? हो त्यांना आज यायला जमणार नाहीये हे सांगायला फोन केला होता त्यांनी. का काय झालं? अहो भाऊंना काहीतरी काम आलं आणि सीताईंना बरं नाहीये. पण आई, त्यांना आपला राग आला नसेल ना? आता राग कशाला येईल त्यांना? तुझं आपलं उगा काहीतरी असतंय. अगं भाऊ काय बोलले का? नाही ते काही बोलले नाहीत, पण मला असं वाटलं. हा ते काय बोललेलं नाही, पण तुला तसं काहीतरी वाटत असते. अगं हे बघ, तसं काय असतं तर भाऊ बोलले असते का नाही? अगं स्पष्ट बोलणारा माणूस आहे त्यो. मग उगाच आपलं काहीतरी डोसक्यात घालून घेतीस काय? आई ते म्हणाले वाटल्यास शिवानीला आणि जावई बापूंना अजून 2 दिवस ठेवून घ्या. मग चांगलंच आहे की ग. अहो पण ती जावई बापू घरी परत यायला नको का? वंदे येत्याल,
हे जोपर्यंत घरी येत नाहीत ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव काही येणार नाही. गवंती येणार की ते कुठं तरी फिरत असत्याल ग. आता शिवा पण भेटली असेल तेसनी, दोघं मिळून फिरत असत्याल, येतील घरी. उगाच आपलं टेन्शन घेऊन बसते. अरे जय अरे जय जग अरे. नाही जगात अजून बरंच काय काय आहे. जगदीश काका, डिहायड्रेशन होत नाही, वॉटर कंटेंट व्हेरी. नाही वॉटर इट इज हे आपलं नाही आपण लिहूया चला निघायचं. हा, चला. कुठे तिकडे कुठे आपलं रस्ता बघा तुम्हाला इथून जायचं. इथून जायचंय. इथून जावे बाबू एकदमच असं कच्चा खिलाडी निघाला म्हणजे एवढं खुश. एक्सक्यूज मी, माझी कपॅसिटी खूप चांगली आहे. मी काही पचवू शकतो. उदाहरणार्थ सांगतो मी, अत्याचार, अन्याय. कोण करतोय तुमच्यावर अत्याचार अन्याय तुम्ही मला सांगा. काही लोक आहेत त्यांची आता लिमिट क्रॉस झाली आहे. उदाहरणार्थ तुमची शिवा. आमची शिवा. तुमची शिवा आहे, तिच्या आता लिमिट क्रॉस झाल्या. हो एवढा त्रास दिलाय त्याने मला. आता सबका बदला लेगा तेरा आशुतोष. हळू सांभाळ बदला लेने का ना मग घाबरने का नाही एकदम ऐसे जागे जमके लेने का. नाही बघ. शाबाश हा आशुतोष आता आपण कसं मस्त बसलो की नाही. हा मग मी केलेली मदत विसरायची नाही. मी मदत. आय लव्ह यू जगदीश. चला आता मी जातो आणि शिवाकडे बघतो. ती कसंही वागली तरी चालतं, असं काही नाही. नाही अजिबात नाही. तिकडे नाही जगदीश काका कधी पण करेक्ट वाट दाखवणार. तुम्हाला कुठून जायचंय? कुठून जायचं? हे बघा हा या सर्व उजव्याने जायचं. अरे उजव्याने. अहो ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. कळलं तुला? हा चल मग इकडून डरणे का नाही येतो. धमाल आहे वा जगदीश वा. आता हा जाऊन तिथे असा राडा घालेल ना. वा या जगदीशच्या वाकडं जायचं काय होतं ना बघ तू आता. सगळं दारू पिण्याची गंमतच काय एकदम असं फ्रेश वाटतं. थँक्यू. एक मिनिट बॅग काढतो. बापरे, असा प्रवास कधीच केला नाही. अगं दिव्या, हाच प्रवास आपल्या सुखाचा रस्ता दाखवेल बघ. शटअप. बघतोयस काय अवस्था झालीये माझी, आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. अरे मी काय केलं यार दिव्या, तुला म्हटलं होतं एसटीने चल, आरामात आलो असतो, पण तू नाही म्हटली. आता वडापचा प्रवास थोडा असाच असतो ग, त्रासदायक. मी आजचं बोलतच नाहीये, मी माझ्या आयुष्याचं बोलतीये. बरं ठीक आहे तू जरा शांत हो, पाणी पी. हा बसतेस? आता इथे का उतरलोय आपण? अगं काय ना, माझं गाव जरा इथनं आतमध्ये आणि तिथपर्यंत बस नाही जात, त्यामुळे आता इकडनं आपल्याला वेगळी गाडी करावी लागेल. वेगळी गाडी म्हणजे? म्हणजे एखादा टेम्पो किंवा ट्रक असं काहीतरी. काय? दिव्या अगं बिझनेसमॅन, मला कोणी सांगू शकत नाही काय करायचं काय नाही, अजिबात नाही सांगायचं मला. हे सॉरी, हाऊ डू यू डू? अरे जाधव कुठे गेले? एवढं पान शॉप उघडलंय आज,
दुकानावर नाही वाटतं. काल एवढं स्वागत केलं. हाऊ डू यू डू? आय एम अ बिझनेसमॅन. अरे हा तोच ना शिवाचा नवरा. कोकोनट वॉटर. वाव. हो शिवाय याच्या बरोबरच आली असते. भाई चांगला चान्स आहे. वट पौर्णिमेचा वचपा काढायचा. अरे मग कशाला सोडायचा चान्स. चल ये. हाय बॉडीगार्ड. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? हाऊ आर यू डुईंग? व्हेरी गुड. कोकोनट वॉटर यू वॉन्ट? अरे यार याचा तर पंख फुल फास्ट वाटतोय. हा, पंखा फास्ट आहे एकदम. फुल स्पीड गर 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 फिरते. आता जाऊन शिवाला दाखवणार पंखा कसा फास्ट फिरतोय ते. तुम्ही काय करता इकडे? अरे तुलाच भेटायला आलोय. मला भेटायला आलाय. वाव. एक मिनिट. आत्ता किती वाजले? वेळ नाही माझ्याकडे. आय एम अ बिझनेसमॅन. आय हॅव टू गो. बाय. अरे मग आम्ही सोडतो ना तुला. हा पण कुठे सोडतो हे माहित नाही यार. सोडा तुम्ही. मला रस्ता माहितीये. ये रे याला. चला. अरे गाईज, तुम्ही खूप फ्रेंडली होताय असं नाही वाटत. हॅलो. ए चाले. बसो रे बसो. बसा बसा इकडे. बस. अरे काय आशू कुठे आहे? तुम्ही आणायला गेला होता ना त्याला अड्ड्यावर? अगं नाही ना, आशू कुठेच दिसला नाही. रस्त्यात हे सापडले आम्हाला. अगं आम्ही अड्ड्यावर पण जाऊन आलो, तिकडे पण आशू नाही दिसला. आणि यांना विचारलं तर काय उत्तर पण देत नाहीयेत. हो ना. शिवा, आपण यांच्याकडून काढून घेऊ शकतो. ए काका, बोल आशू कुठे? अरे काय आशू कुठे आहे काका? ते आवाज ऐकल्यासारखं वाटतं ना. कोण आहे? मी शिवा, इकडे बघ. आशू कुठे आहे? ए शिवा, आपल्याशी नीट बोलायला ना. नीट बोलायचं. ए गप्पे. मी नीटच बोलतेय, कळलं? तू मला सांग आता आशू कुठे आणि तू त्याला अड्ड्यावर कशाला घेऊन गेला? थांबा जरा थांबा. आता आशूला शोधणं खूप गरजेचं आहे. ए काका सांग ना, कुठे आहे आशू? मी काय सांगू? बे, तुझी जी काही दुश्मनी आहे ना ती माझ्याशी आहे, त्यामुळे तू सांग कुठे. त्याला शोधणं महत्वाचं आहे आता. मी का मदत करू तुला? असं नाही ऐकायचं. उतरली का? उतरली सगळी? हे तू वेडी झालेस काय रे शिवा? वेडी झालेस तू? मला सांग आता आशू कुठे आहे? माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे आता. अच्छा, तुला आशू महत्वाचं आहे? इतकी वर्ष इतकी वर्ष मला जे गरजेचं होतं ते दिलंस तू मला. दिलंस का? मला माझं गरजे माझा वाटा दे. चल. तो विषय ना आपल्यात आहे. आपला हिशोब आपण नंतर पूर्ण करू. तू आता मला सांग आशू कुठे आहे? सांग ना रे. हा, तो गेला. मला म्हणत होता मी शिवाला सोडणार नाही म्हणून. अरे पण मग आता कुठे आहे आशू? त्याचा तो गेला. ते वाटेत बस्तीतल्या मुलांची काहीतरी बडबड आपल्याला माहित नाही काय. काय? कोणता शेट्ट नसेल ना शिवा? हा, आशूला पिंट्याने जर हात लावला असेल ना तर त्याची काही खैर नाही. आशूला बघितलं? हा काय पुढे समोर गेला? पुढे गेला. ए भाई, आशू कुठे? पुढे पुढे. दादा तुम्ही आशूला बघितलं काय? हो पिंट्या शेटच्या माणसांबरोबर गेला. काय? कुठे गेला? त्या साईडला गेला. अरे तुम्हाला माहित आहे ना फोन करायचा नाही. अरे चल रे. काय माणूस आहे? ए शिवा थांब. हा पिंट्या शेटचा एरिया आहे. ए सोड, मला सोड. हे
हे बघ, हे मी सांगतोय शिवाचं घर नाहीये. काय? चुकीच्या ठिकाणी घेऊन आलाय मला. हसायला काय झालं? तुला तर शिवाच्या घरी कुठल्या कंडिशन मध्ये पाठवतो ना ते बघ.